नमस्कार मित्रांनो, पुनश्च एकदा मी तुमच्यासमोर उपस्थित आहे. इयत्ता 9वी सायन्स पार्ट 1 टॉपिक नंबर 4 मेजरमेंट ऑफ मॅटर म्हणजेच द्रवाचे मापन या प्रकरणाला आपण सुरुवात केली होती आणि मागच्या प्रकरणामध्ये आपण भरपूर अशा गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. तर या टॉपिकमध्ये अतिशय महत्त्वाचा असा भाग बघणार आहे, द मास ऑफ द ॲटम आणि त्याचबरोबर मोलॅक्युलर मास असे महत्त्वाचे कन्सेप्ट आपण या भागात पाहणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. जर व्हिडिओ आवडला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तर आपण सुरुवात करतोय प्रत्यक्षात काय या टॉपिकमध्ये पाहणार आहे. सो फ्रेंड्स, आपण या टॉपिकमध्ये पहिल्यांदा द मास ऑफ एन ॲटम म्हणजे काय याचा अभ्यास आपण करणार आहे. द मास ऑफ एन ॲटम पाहण्या अगोदर तुमच्या समोर ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर कशाला म्हणतात या गोष्टींचा उहापोह होणं गरजेचं आहे. यू नो व्हेरी वेल ॲटॉमिक नंबर म्हणजे काय. ॲटॉमिक नंबर मीन्स नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स present in an atom or present in a nucleus is called atomic number. ॲटॉमिक नंबर म्हणजे केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनच्या किंवा केंद्रकाभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो. ॲटॉमिक मास नंबर कशाला म्हणायचं. ॲटॉमिक मास नंबर मीन्स द सम ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स किंवा द सम ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रॉन्स इज कॉल्ड ॲटॉमिक मास नंबर. तर आपण पी म्हणजे प्रोटॉन, एन म्हणजे न्यूट्रॉन, सो पी प्लस एन किंवा ई प्लस एन या शब्दात मानतो. सो ॲटॉमिक मास नंबर सगळ्यांना समजलेलं आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या बेरजेला आपण ॲटॉमिक मास नंबर म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर पाहिलं, ऑक्सिजन 8 प्रोटॉन 8 न्यूट्रॉन, सो 8 + 8 16 इज द ॲटॉमिक मास नंबर. 8 प्रोटॉन आहेत म्हणजेच 8 ही ॲटॉमिक नंबर आहे. इन केस ऑफ हायड्रोजन, hydrogen atom is the lightest atom in out of 118 and its atomic number is 1. It does not have neutron. याच्यात न्यूट्रॉन नाही म्हणून त्याचा ॲटॉमिक नंबर सुद्धा एक आहे. ॲटॉमिक मास नंबर सुद्धा काय एकच आहे. असा एकमेव हा लाइटेस्ट ॲटम आहे. आता आपल्याला महत्त्वाचा भाग म्हणजे मास कसं काढायचं. बिकॉज ॲटम इज व्हेरी टायनी. So how to determine its mass? There is big problems in front of scientist. सायंटिस्टच्या समोर मोठा प्रॉब्लेम असा निर्माण झाला की त्याचं जे दिसत नाही एवढं सूक्ष्म आहे त्याचं आपल्याला मास काढायचं कसं. त्यासाठी ते एक कन्सेप्ट निवडला आणि तो कन्सेप्ट होता रिलेटिव्ह मास ऑफ एन ॲटम. रिलेटिव्ह याचा अर्थ कंपॅरिझन करणे. सो हायड्रोजन इज व्हेरी लाइटेस्ट ॲटम. अतिशय लाईट आहे तो. सो इट कंटेन्स 1 न्यूट्रॉन प्रोटॉन, त्याच्यामध्ये एक प्रोटॉन आहे. सो बिकॉज ऑफ दॅट इट्स ॲटॉमिक मास इज कन्सिडर्ड टू P1. म्हणून त्याचं ॲटॉमिक मास हे किती कन्सिडर करण्यात आलं, 1 कन्सिडर करण्यात आलं. कारण की प्रोटॉनची संख्या 1 आहे, न्यूट्रॉन नाहीच आहे. सो P + N म्हणजे 1 + 0 1 घेतलं. सो ॲटॉमिक मास वरून आपण त्याचं काय काढतो हे काढता येतं. आता त्यावरूनच समजा बाकीचे सुद्धा काढण्यात आले. तुमच्या समोर दिसतं चित्रामध्ये, तुमच्या समोर एक तराजू दिसतंय. तर एकामध्ये काय केलं त्यांनी, कार्बनचा एक ॲटम ठेवला त्यांनी. इमॅजिनेशन करूया आपण. सपोज देर इज 1 कार्बन ॲटम. इथं कार्बनचा एक ॲटम आहे तराजूमध्ये आणि दुसऱ्या तराजूमध्ये त्यांनी काय केलं, हायड्रोजनचे ॲटम ठेवत गेले आणि एकूण तिथे हायड्रोजनचे ॲटम किती झाले, 6 आणि 6 12 जेव्हा झाले तेव्हा काय झालं, 12 हायड्रोजन ॲटम्स इक्वलाइज झालं. सो व्हॉट इज द रिलेटिव्ह ॲटॉमिक मास ऑफ कार्बन, 12. म्हणून कार्बनचं ॲटॉमिक मास कसं ठरवण्यात आलं, 12. याच पद्धतीने आपल्याला दुसरं नायट्रोजनचा विचार केला. नायट्रोजन इकडे नायट्रोजनचा ॲटम ठेवला आणि इकडे हायड्रोजन किती ठेवावं लागले त्यांना, 12 नाही 14 ठेवावं लागले. म्हणजेच काय लक्षात आलं, कंपॅरेटिव्ह टू hydrogen, it lightest atom, we have to find the atomic masses of remaining all the elements. प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला ॲटॉमिक मास काढता येईल. सो याला म्हणायचं रिलेटिव्ह ॲटॉमिक मास कन्सेप्ट. तर तुमच्यासमोर एक चार्ट दिसतोय. हायड्रोजनला आपण 1 मानलेलं आहे, हेलियम 4, लिथियम 7, बेरिलियम 9, बोरॉन 11, कार्बन. इकडे ऑक्सिजनचा विचार केला तर पहा किती 16 येणार आहे. का 16 येणार आहे तर 8 प्रोटॉन + 8 न्यूट्रॉन 16, फ्लोरीन आहे निऑन 20, सोडियम किती आहे 23 कसं आलं, 11 प्रोटॉन + 12 न्यूट्रॉन. पहा प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या
प्रत्येक न्यूक्लियसमध्ये समान असतंच असं नाही, पण प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या मात्र नेहमी समान असते. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या समान नसून प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन मात्र तेवढेच असतात. जेवढे प्रोटॉन आत न्यूक्लियसमध्ये असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह करत असतात. सो इथे 12 अधिक 13 23, मॅग्नेशियम 24 आहे. अल्युमिनियम किती असेल तर त्याचं उत्तर आहे 27, कारण की 13 हे त्याच्यात प्रोटॉन आहेत, 14 हे न्यूट्रॉन आहेत. 13 प्लस 14 27. अशा रीतीने आपल्याला ॲटॉमिक मास काढता येतो आणि त्याचं युनिट आहे डाल्टन. लक्षात घ्या, 1 डाल्टन हे जे आपलं युनिट आहे, ॲटॉमिक मासेस काढलो ना आपण आता, 1 डाल्टन, 1 डाल्टन, 4 डाल्टन, 7 डाल्टन असंच म्हटलं जातं. आणि एका डाल्टनची किंमत किती दिलेली आहे पहा, पेपरसाठी महत्वाचं आहे. 1.66053904 into 10⁻⁻27 kg. इट इज द व्हॅल्यू ऑफ 1 डाल्टन. 1 डाल्टन म्हणजे इतकी किंमत आहे. अशा रीतीने आपल्याला मास काढता येतं. सो 118 एलिमेंटचे मास अशाच पद्धतीने काढण्यात आलेले आहेत. त्यानंतर आपण जातोय मित्रांनो पुढच्या भागाकडे. तो पुढचा भाग म्हणजेच केमिकल सिम्बॉल्स ऑफ एन एलिमेंट. आता सिम्बॉल म्हणजे संज्ञा असं म्हटलं जातं, तर याची गरज का भासली? इलेमेंट्सना केमिकल सिम्बॉल म्हणजे त्यांनी शॉर्ट फॉर्म देण्याची गरज का भासली? एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मित्रांनो. समजा तुमच्या वर्गामध्ये समर्थ नावाचे 4 मुलं आहेत. देर आर 4 स्टुडंट्स विच हॅव्हिंग सेम नेम समर्थ. त्यांचे सरनेम वेगळे असतील, पण जेव्हा कोणीतरी वर्गात आलं, समर्थ उठ म्हटलं, तर नेमकं कुठला समर्थ उठणार? कोणाला कळणार की मला सरांनी बोलवलेलं आहे? म्हणजे सगळ्यांची नावे समान झाली, समर्थ 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 समर्थ. तसं इथे सिम्बॉल मध्ये सुद्धा काय करावं लागणार आहे? आपण समजा कार्बन घेतलं, कॅल्शियम घेतलं, तर सी म्हणलं तर नेमकं कुठला सी कसं कन्सिडर करणार? म्हणून त्यांनी मॉडिफाईड करून एक परफेक्ट त्यांनी डेफिनेशन तयार केलं. आणि हे डेफिनेशन अकॉर्डिंग टू IUPAC नेम प्रमाणे आहे. हे जे डेफिनेशन आहे अकॉर्डिंग टू IUPAC, युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड इंटरनॅशनल केमिस्ट्री, असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. याप्रमाणे त्यांनी काय केलेलं आहे, केमिकल सिम्बॉलचं डेफिनेशन आहे ते आपण पाहणार आहे. जे आपण ऑक्सिजन O मानतो, कॅल्शियम Ca मानतो, कोबाल्ट CO मानतो, हे असे का केलेलं आहे आपण ते पाहूया. व्हॉट इज द डेफिनेशन? दिस मेथड द सिम्बॉल ऑफ एन एलिमेंट कसा असतो बघा, सिम्बॉल इज आयदर फर्स्ट लेटर, बघा फर्स्ट लेटर ते असतो, ऑर फर्स्ट अँड सेकंड लेटर, पहिलं किंवा दुसरं लेटर असतं, किंवा फर्स्ट अँड स्पेसिफिक लेटर, त्याच्यातलं प्रॉमिनंट लेटर म्हणतात त्याला. स्पेसिफिक म्हणजेच काय, प्रॉमिनंट लेटर. क्लोरीन असं म्हटलं CHLO आहे, पण आपण लिहिताना Cl लिहितो, तर त्याच्यात प्रॉमिनंट लेटर घेतला जो उच्चार व्यवस्थित होतो. दॅट इज टोटल 2 लेटर्स असतात. कुठल्याही एलिमेंटचे सिम्बॉल हे 2च लेटरने असतात. फर्स्ट इज रिटन ॲज कॅपिटल, पहिला लेटर कॅपिटलच असतो, सेकंड हा स्मॉल लेटरचा असतो. हे माहीत असणं गरजेचं आहे. सो आपण भरपूर असे सगळ्यांचे लिहिता येतात. हायड्रोजन H मानतो, बरोबर आहे. त्यानंतर लिथियम Li मानतो, फ्लोरीन F मानतोय. असे आपण एक्झाम्पल पाहता येतील. पहा तुमच्या समोर एक दिलेलं ऑक्सिजन O आहे, कॅल्शियम C आहे. पहा O म्हणजे फर्स्ट लेटर दिलेल्या डेफिनेशन प्रमाणे, किंवा कॅल्शियम फर्स्ट अँड सेकंड लेटर. मॅग्नेशियम बघा फर्स्ट अँड सेकंड नसून प्रॉमिनंट लेटर आहे, म्हणजे स्पेसिफिक लेटर आहे, MgA नाही त्याच्यात. ओके, तर जे उच्चार होताना ज्याचं नाकातून उच्चार होतो किंवा जे प्रॉमिनंट वाढतं वाक्यामध्ये ते लेटर तिथे घेण्यात येतं. सो देर आर 180 एलिमेंट्स अँड ईच हॅव्हिंग इट्स सिम्बॉल. प्रत्येकाचे सिम्बॉल आहेत. आता कॅल्शियमला C म्हणता येतं, पण कार्बनला C आहे म्हणून कॅल्शियमला Ca म्हटलं. कोबाल्ट CO म्हटलं, फर्स्ट अँड सेकंड लेटर घ्यावं लागलं, कारण की कॅल्शियम, कोबाल्ट, कार्बन अशा सगळ्यांना Cच म्हटलं, तर नेमका कुठला कॅल्शियम कुठला काय असं आपल्याला जंबल्ड म्हणजेच अडचण येण्याची शक्यता आहे. म्हणून आपण फर्स्ट लेटर, फर्स्ट और सेकंड लेटर, फर्स्ट और प्रॉमिनंट लेटर असे घेऊन त्यापैकी फर्स्ट लेटर कॅपिटल असतो, सेकंड लेटर मात्र स्मॉल असतो. अशा रीतीने आपण सिम्बॉल लिहिता येतं. पूर्वीच्या काळी मात्र हे साइन त्या पद्धतीने होते, व्यवस्थित ब्राझिलियस या लोकांनी हे शोधून काढलेली पद्धत आहे. सर अशा रीतीने केमिकल्स ऑफ एलिमेंट आपल्या लक्षात आलेलं आहे. विद्यार्थ्यांनो आता आपण पुढे जातोय. तो भाग आहे मोलॅक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. मोलॅक्युल्स म्हणजे काय, त्याच्यापासून कंपाऊंड्स कसे तयार होतात त्याचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यात मुळातच 3 प्रकार केलेले आहेत, मोनो ॲटॉमिक, डाय ॲटॉमिक आणि पॉली ॲटॉमिक. मोनो ॲटॉमिक कशाला म्हणायचं? मोनो बघा HE, NE हे आपण असंच लिहितो,
ओके, म्हणजेच हे एकच काय आहे तर these symbols are mono आफ्टर देन मीन्स विच आर इंडिपेंडंट एक्झिस्टन्स, ज्यांच्या इंडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे ते मोनोटॉमिक मध्ये येतात. दुसरा जो प्रकार आहे तो आहे डायटॉमिक स्टेट. डायटॉमिक स्टेट मध्ये कोण येतं? द एलिमेंट्स टू आर मोर एटम्स टू कंबाईन टू फॉर्म मोलॅक्युल ऑफ एलिमेंट इज कॉल्ड एज अ पॉलिएटॉमिक. तिसरा जो प्रकार आहे तो पॉलिएटॉमिकचा आहे. पॉलिएटॉमिक मध्ये बघा एक किंवा दोनापेक्षा जास्त एलिमेंट एकत्र आलेले आहेत. CnO ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, H2 म्हणजे वॉटर, हे सगळे पॉलिएटॉमिक मध्ये येतात. अँड सेकंड जो आहे डायटॉमिक, म्हणजे ऑक्सिजन आपण O न लिहिता सिंबल O असला तरी तो डायटॉमिकच लिहिला जातो. O2, N2, H2, हायड्रोजन सुद्धा H2 डायटॉमिकच आहे. तर हे असे 3 प्रकार आहेत. कंपाऊंड्स, आता इथे बघा हा खालचा जो आहे कंपाऊंड आहे CO2, SO2, H2. सो दीज मोलॅक्युल्स ऑफ एलिमेंट्स HE, O2, N2 and compounds are formed CO2, SO2, H2O, HCl, H2SO पर असे कित्येक कंपाऊंड्स आहेत, आयोनिक कंपाऊंड्स आहेत आणि त्याचबरोबर ते काय आहेत कोव्हॅलंट कंपाऊंड्स सुद्धा आहेत. तर हा भाग झाल्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे मोलॅक्युलर मास. आपण तिकडे जातो आता. मोलॅक्युलर मास अँड कन्सेप्ट ऑफ मोल म्हणजे बघूया. मोलॅक्युलर मास आपण विचार करत असताना प्रत्येक कंपाऊंड आपल्याला मोलॅक्युलर मास काढायचं असतं. ते काढण्यासाठी काय आहे बघा ते नेमकं डेफिनेशन पाहूया. द मोलॅक्युलर मास ऑफ एन सबस्टन्स म्हणजे काय बघा, इज सम ऑफ एटॉमिक मास. बघा बेरीज आहे कोणाची? एटॉमिक मासेस ऑफ ऑल द एटम्स इन अ सिंगल मोलॅक्युल ऑफ दॅट सबस्टन्स. एका दिलेल्या कंपाऊंड मध्ये जे जे सिंगल मोलॅक्युल्स आहेत त्या प्रत्येकाचे एटॉमिक मास जर काढलं तर ते काय असतं? मोलॅक्युलर मास असतं. CO2 म्हटलं, C आहे, त्याचं ॲटॉमिक मास काढायचा. ऑक्सिजन आहे, त्याचा ॲटॉमिक मास काढायचा, तो डायॲटॉमिक आहे. त्या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला मोलॅक्युलर मास मिळतो. सो सिम्पली द मोलॅक्युलर मास ऑफ सबस्टन्स इज द सम ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द ॲटम्स इन अ सिंगल मोलॅक्युल ऑफ दॅट सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल आपण पाहतोय हाऊ टू डिड्यूस द मोलॅक्युलर मास ऑफ H2. पहा H2चं कडं काढलंय. पहा त्यासाठी काय काय असणं गरजेचं आहे. मोलॅक्युल कोण आहे, कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट कोण कोण त्याच्यात आहेत, ॲटॉमिक मास काय आहे त्यांच्यामध्ये, H आहे, ऑक्सिजन आहे, नंबर ऑफ एटम्स त्यामध्ये किती एटम्स आहेत, हायड्रोजनचे 2 दिसत आहेत, ऑक्सिजनचा 1 दिसतोय. मग त्यावरून ॲटॉमिक मास इंटू एटम्स यांचं मल्टिप्लिकेशन आणि शेवटी आपल्याला मास ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स मिळतं U. तर पहा इथं H2O आहे मोलॅक्युल, कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट हायड्रोजन आहे, दुसरा ऑक्सिजन आहे. हायड्रोजन ॲटॉमिक मास 1, व्हेरी वेल, यू नो व्हेरी वेल. ऑक्सिजनचं माहिती आहे 8+8 ॲटॉमिक नंबर 8, प्रोटॉनची संख्या, न्यूट्रॉनची संख्या 8+8 16. सो 16 आहे. ते H2O मध्ये किती आहे? नंबर ऑफ एटम्स हायड्रोजन 2, ऑक्सिजन 1 पाहत असते तुम्हाला. सो 1 into 2 लिहिणार, 16 into 1, 1 into 2 2 झाला, 16 into 1 16 झाला. सो पहा त्याचं डेफिनेशन काय, हे जे शेवटचं आलेलं आहे पहा 2 आणि 16, these are the molecular mass of substance sum of atomic mass. हे काय तर सम ऑफ ॲटॉमिक मासची जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळतं बघा, मोलॅक्युलर मास मिळतो. सो मोलॅक्युलर मास इज इक्वल टू सम ऑफ कॉन्स्टिट्युएंट ॲटॉमिक मासेस दॅट इज मोलॅक्युलर मास ऑफ H2 इज इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ H गुणिले 2 ॲटॉमिक मास ऑफ O इंटू 1, कारण की 2 वेळा आहे ते 1 वेळा आहे. सो 2 into 1 2, 16 plus into 1 16, 16 plus 2 18. सो मोलॅक्युलर मास ऑफ H2 इज 18 डाल्टन असं सांगण्यात येतं. अजून एक उदाहरण आपण पाहतोय, बाकीचे उदाहरण मात्र तुम्ही परत प्रॅक्टिस करा याच पद्धतीने. सी द सेकंड एक्झाम्पल फॉर यू, दॅट इज व्हॉट इज द एक्झाम्पल. पहा तुमच्या समोर एक्झाम्पल काय आहे, हाऊ टू डिड्यूस द मोलॅक्युलर मास ऑफ MgCl2. मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम 1 आहे, क्लोरीन 2 आलेले आहे. त्याच पद्धतीने सोडवायला गेलो तर पहा कसं दिसतंय. पहा मोलॅक्युलर MgCl2, कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट आहे मॅग्नेशियम आणि क्लोरीन. atomic mass of magnesium 24, atomic mass of chlorine 35.5. how many atoms? magnesium चे 1 आहे, क्लोरीन ची किती 2 आहे, तो 24 into 1 24 आलं, 35 into 2 71 आलं. सो 24 plus 71 यांची बेरीज करा. मोलॅक्युलर मास इज इक्वल टू सम ऑफ कॉन्स्टिट्युएंट ॲटॉमिक मासेस इज इक्वल टू ॲटॉमिक मास Mg into 1, ॲटॉमिक मास Cl2 into 2. त्यावरून काय येतं, 24 plus 71 that is 95 Dalton is the molecular mass. अशा रीतीने आपल्याला काढता येतात. एक्झाम्पल असे भरपूर आहेत. तुम्ही CO2 घ्या, HCl घ्या, H2SO4 घ्या, या पद्धतीनेच करा. त्यासाठी तुम्हाला ॲटॉमिक मास सुद्धा त्याने ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं, त्याप्रमाणे करा, तुम्हाला मोलॅक्युलर मास काढता येतो. अतिशय सोपा असा कन्सेप्ट आहे. लक्षात आलंच असेल मित्रांनो. आपण पुढील भागाकडे वळतोय आता. पहा पुढील भाग काय आहे तुमच्या समोर.
मोल म्हणजे काय? तर मोल हे कन्सेप्ट समजावून घेण्यासाठी आपल्याला भरपूर गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पहा मित्रांनो, मोल आपण पाहत असताना एक दोन उदाहरणं तुमच्या समोर मी ठेवण्याचा प्रयत्न करतो. वेइंग अ सिंगल ग्रेन्स ऑफ तूर डाळ, मसूर डाळ अँड चना डाळ ऑन अ बॅलन्स, व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स? पहा काय म्हणले त्यांनी, सिंगल ग्रेन घ्यायचे, कोणाचे? तूर डाळचं एक, मसूर डाळचं एक आणि चना डाळचं एक. तर तुम्हाला काय लक्षात येतं? प्रत्येकाचे तुम्हाला मास वेगळे आढळतील. बरोबर आहे? पहा प्रत्येकाचं वेगवेगळं, एक एकच दाणा जर तुम्ही घेतला, तूरचं घेतला, मसूरचं घेतला आणि चनाचं घेतला, तर वेगवेगळं वजन असणार आहे, मास वेगळं असणार आहे. आता काय करायचं आहे? वेइंग 10 ग्रॅम ऑफ तूर डाळ, मसूर डाळ अँड चना डाळ. आता काय करायचं? मोजून 10 ग्रॅम घ्यायचे. बरोबर आहे? आता बघा, मग मला सांगा काउंट द नंबर ऑफ ऑल ईच दाल. मग मला सांगा 10 आहेत, पण प्रत्येकामध्ये त्यांची संख्या समान आहे. निश्चितच वेगळे असणार आहे. चना डाळ वेगळा असणार आहे, तूर डाळ वेगळं असणार आहे आणि दुसरं कुठलं आहे? मसूर डाळ सुद्धा वेगळं असणार आहे. सो व्हॉट इट इंडिकेट्स? ह्याच्यावरनं काय लक्षात येतं? ह्याच्यावर असं लक्षात येतं की प्रत्येकाचं सबस्टन्स हे काय आहे? कमी जास्त आहे. सो त्यावरूनच आपण मोलची व्याख्या करू शकतो. पहा, अ मोल इज दॅट क्वांटिटी ऑफ सबस्टन्स whose mass is in the gram is equal to magnitude of the molecular mass of that substance in Dalton. बघा, मोल ही कन्सेप्ट कसा आहे? क्वांटिटी ऑफ सबस्टन्स whose mass in the gram, त्याचं मास काय असतो? ग्रॅम मध्ये मोजायचा असतो, इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ मोलॅक्युलर मास. त्या मोलॅक्युलर मास इतकं ते असतं असं त्यांचं म्हणणं आहे. तर अजून आपल्याला त्याच्यावरून उदाहरणं देता येतील. तर याच्यामध्ये जर विचार केला, आता फॉर एक्झाम्पल याचा जर विचार केला, बघा, द मोलॅक्युलर मास ऑफ ऑक्सिजन, मोलॅक्युलर मास ऑफ ऑक्सिजन माहिती आहे तुम्हाला. आता मोलॅक्युलर मास कसं काढायचं? O2 हे त्याचं काय? डायटॉमिक आहे. 16 प्लस इंटू 2 32 डाल्टन काय आहे? ऑक्सिजनचे मोलॅक्युलर मास आहे. देअरफॉर आता याच्यावरून काय सांगता येईल? 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन, 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन इज 1 मोल ऑफ ऑक्सिजन. बघा, ऑक्सिजनच्या संदर्भात कसं म्हणतोय आपण? 32 ग्रॅम जर घेतलं तर ते 1 मोल असतं. हायड्रोजनचं कसं वाचता येईल मग? आता हायड्रोजन H2, 1 + 1 2. जर हायड्रोजनचे 2 ग्रॅम घेतले, बघा, ते सुद्धा 1 मोलच असतं. हा कन्सेप्ट कसा येतं? इथे ग्रॅम बदलले पण 1 मोलच आहे. ऑक्सिजनसाठी सबस्टन्स बदलला, सबस्टन्स जर बदलला तर त्याचं काय बदलतं? ग्रॅम बदलतं, पण ते 1 मोलच असतं. 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन म्हणजे एकच मोल. 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन म्हटलं तरी एकच मोल. समजा कार्बन जर घेतलं C, तर कसं वाचता येईल? कार्बन हा मोनोअटॉमिक आहे. कार्बन म्हणजे 12 ग्रॅम ऑफ कार्बन घेतलं तर ते 1 मोलच असतं. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल, द कन्सेप्ट मोल इज युजफुल फॉर धिस पर्पजेस इन विच व्हॉट हॅपन? मोलॅक्युलर मास ऑफ ऑक्सिजन यू नो व्हेरी वेल. आता तेच त्याच्याऐवजी वॉटरचा समजा विचार केला, H2O किती ग्रॅम जर H2O घेतलं तर ते 1 मोल होतं. सहज लक्षात येतं. त्यासाठी मोलॅक्युलर मास माहित पाहिजे. म्हणून डेफिनेशनच कसं लिहिलंय पहा, अ मोल इज अ क्वांटिटी ऑफ सबस्टन्स हुज मास इज इन ग्रॅम. त्याचं मास ग्रॅम मध्ये इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ मोलॅक्युलर मास. H2 2, ऑक्सिजनचे 16 ग्रॅम. बघा, 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ मोलॅक्युलर मास. म्हणजेच तो मोलॅक्युलर मास आहे त्याचा H2O चा, आणि तेच काय आहे? 1 मोल असणार आहे. आता तिथे 18 ग्रॅमच्या ऐवजी 36 ग्रॅम म्हटलं तर किती मोल होणार आहे? 2 मोल होणार आहे. या पटीत ते वाढणार आहे. सो मोल ही संकल्पना या पद्धतीने घ्यायची आहे, आणि त्यावरूनच पहा तुमच्या समोर एक्झाम्पल ते दिलेलं आहे. द मोलॅक्युलर मास ऑफ ऑक्सिजन 32 डाल्टन, देअरफॉर 32 ग्रॅम ऑक्सिजन इज 1 मोल ऑफ ऑक्सिजन. द मोलॅक्युलर मास ऑफ वॉटर इज 18 डाल्टन, देअरफॉर 18 ग्रॅम ऑफ वॉटर मेक्स 1 मोल. 18 ग्रॅम वॉटर असेल तर 1 मोल आहे. त्याचबरोबर 32 ग्रॅम असेल तर 1 मोल ऑक्सिजन असणार आहे. ते जर समजा 36 ग्रॅम ऑफ वॉटर केलं तर ते 2 मोल ऑफ वॉटर होणार आहे. सो 1 मोल कंपाऊंड इज मास ऑफ सबस्टन्स इक्वल टू द मॅग्निट्यूड. SI युनिट याचं मोल आहे. म्हणून त्याचं व्याख्या कसं करता येईल आपल्याला? नंबर ऑफ मोल्स कसं मोजता येतं? त्या प्रत्येक सबस्टन्स मध्ये किती मोल आहे ते कसं काढायचं? मोल ऑफ सबस्टन्स इन अ ग्रॅम. त्या प्रत्यक्षात किती ग्रॅम मोल आहे, आणि मोलॅक्युलर मास ऑफ सबस्टन्स. आता तुम्हाला तेच उदाहरण दिलं. कुठलं उदाहरण दिलं आता? 18 ग्रॅम वॉटर मोलॅक्युलर मास आहे त्याचा ऑलरेडी. समजा आपल्याकडं 54 ग्रॅम आहेत, 18×54 ग्रॅम आपल्याकडे वॉटर आहे, तर किती मोल आहे वॉटर? तर 3 मोल. का? तर तुम्ही 54 डिवायडेड बाय 18 करणार. 18 3 जा 54, 18×54 म्हणून
3 मोल, अशा रीतीने आपल्याला मोल हा कन्सेप्ट इथं समजावून सांगता येत असतं मित्रांनो. तो भाग म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर. बघा, ॲव्होगॅड्रो नंबर ही संकल्पना अतिशय महत्वाची आहे. ॲव्होगॅड्रो या शास्त्रज्ञांनी सांगितलेली संकल्पना आहे. तर ती संकल्पना कशी आहे पहा. द नंबर ऑफ मोलॅक्युल्स इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज कॉन्स्टंट. बघा, द नंबर ऑफ मोलॅक्युल्स इन एनी सबस्टन्स, कुठल्याही सबस्टन्स मध्ये नंबर ऑफ मोलॅक्युल्स इन 1 मोल हे फिक्सच असतात. आणि हे असं कोणी सांगितलं, इटालियन सायंटिस्टनं सांगितलेलं आहे आणि त्याला ॲव्होगॅड्रो नंबर म्हटलं. आणि Na या सिम्बॉलनं ते डिनोट केलं जातं. आणि तो नंबर आहे 6 पॉइंट. पहा तो काय सांगतोय, द नंबर ऑफ मोलॅक्युल्स इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज कॉन्स्टंट, therefore this number is called Avogadro number and denoted by symbol Na. Na या सिम्बॉलला डिनोट केलं जातं आणि व्हॅल्यू ऑफ ॲव्होगॅड्रो नंबर इज 6.022 into 10⁻23. एवढे त्याच्यात मोलॅक्युल्स असतात. एक मोल म्हटलं, बघा आता एक मोल कसं म्हणायचं, 32 ग्रॅम जर तुम्ही ऑक्सिजन घेतला, बघा नीट लक्ष द्या, 32 ग्रॅम ऑक्सिजन घेतला तर 1 मोल आहे. म्हणजे ते 32 ग्रॅम ऑक्सिजन मध्ये सुद्धा असणाऱ्या मोलॅक्युलची संख्या 6.022 into 10⁻23 आहे. त्याच वेळी तुमच्याकडे 2 ग्रॅम हायड्रोजन आहे, H2, म्हणजे 2 ग्रॅम हायड्रोजन मध्ये 1 मोलच असतं. म्हणजेच त्या 2 ग्रॅम हायड्रोजन मध्ये सुद्धा मोलॅक्युलची संख्या 6.022 into 10⁻23 असतं. का 1 मोल असं म्हटलं तर त्याच्यामध्ये असणारी संख्या 6.022 into 10⁻23 असतं. प्रत्येकाचं तुम्हाला ग्रॅम बदलणार आहे. ऑक्सिजनचं वेगळं, हायड्रोजनचं वेगळं, कार्बन डायऑक्साईडचं वेगळं, वॉटरचं वेगळं. वॉटर 36 ग्रॅम वॉटर माझ्याकडे असेल तर माझ्याकडे किती मोलॅक्युल्स आहेत, तर 2 into ह्याला 2 न गुणावं लागेल, कुणाला 6.022 into 10⁻23 ला, तर तेवढे मोलॅक्युल्स त्याच्यामध्ये येतात. मग एक्झाम्पल तुम्हाला सांगता येईल आता त्याच्यावरूनच. पहा, हाऊ मेनी मोलॅक्युल्स आर देअर इन 66 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड. पहा, 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड माझ्याकडे. त्यासाठी तुम्हाला कार्बन डायऑक्साईडचं मोलॅक्युलर मास माहित पाहिजे. कार्बन किती आहे, 12. ऑक्सिजन 16 2 आहेत. पहा तिथं 16 into 32 + 12 44 आहे. त्याचं मोलॅक्युलर मास 44 आहे. म्हणजेच 44 ग्रॅम जर माझ्याकडे कार्बन डाय असेल तर 1 मोल असतं. म्हणजेच काय 6.022 10⁻23 मोलॅक्युल्स असतात. पण इथे 66 ग्रॅम आहे, म्हणून आपण काय करतोय, मास ऑफ कार्बन डायऑक्साईड इन ग्रॅम, मोलॅक्युलर मास यांचा भागाकार केलेला आहे 66/44. तर माझ्याकडे किती मोल आहेत, 1.5 मोल आहेत. लक्षात घ्या, 1.5 मोल. 1 मोलची संख्या आपल्याला माहिती आहे, पण ही 1.5 मोल आहे. म्हणजेच अजून आता 6च्या निम्मत 3 त्याच्यात ऍड होणार आहे. म्हणून त्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 9.033 into 10⁻23 मोलॅक्युल्स होतील. जर 66च्या ऐवजी 88 जर असतील, मोलॅक्युलर मास ऑफ हाऊ मेनी मोलॅक्युल्स आर देअर इन 88 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड असं म्हटलं तर 2 येणार आहे उत्तर. का 88/44 केला तर 2 into समथिंग 6 केला तर 12 into 10⁻23 मोलॅक्युल्स. अशा पद्धतीने मोलॅक्युल्स आणि ॲव्होगॅड्रो नंबर ही संकल्पना आहे. समजा आपल्याकडे 1 डझन काय आहे, तर 1 डझन बनाना आहे, त्याच्यात 12 बनानाज असतात. 1 डझन म्हणलं तर 1 मोल असं कन्सेप्ट समजायचं आहे. 144 नोटबुक असतील तर ते 1 मोल समजायचं आहे. अशा रीतीने 1 मोल ही संकल्पना तुमच्या लक्षात आलेलीच आहे. तर आपण आज इथं थांबतोय मित्रांनो, आज आपण थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे व्हॅलन्सी आणि पुढचा भाग. थांबतोय. धन्यवाद.